सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। आपण महाराष्ट्रामध्ये महिलांचं नेतृत्व करता आणि महिलांच्या दृष्टिकोनातून नेहमीच राष्ट्रवादी पुढाकार घेतलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने महिला आपण उमेदवार आहे आता असं दिसतं। तर एकूण कशा दृष्टिकोनातून आपण महिलांच्या सक्षमीकरणाकडे आपण पाहता? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना सोलापूरमधल्या कोरडेवाडी हे एक नाव तुम्ही ऐकलं असेल, ज्यामध्ये देखील 10 जागांवरती 12 महिला दिलेल्या आहेत। त्यानंतर आज मला एक फार समाधानाची गोष्ट आहे, मी टेंभुलकर साहेब असतील, खतगावकर साहेब आणि या सर्वांचं त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, त्यांना मनापासून धन्यवाद देईन की 14 जागांवरती 18 महिला, 4 जास्तीच्या महिला त्यांनी खऱ्या अर्थाने एक मातृशक्तीचा सन्मान म्हणून दिलेला आहे। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करत असताना मला खात्री आहे ज्या पद्धतीने देगलूरकरांच्या नागरिकांनी उत्स्फूर्त मनापासून प्रतिसाद देत आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपल्यातलाच माणूस आपल्याच समस्या जाणून घेणार आणि प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असणारी माणसं निवडून गेली पाहिजे हा त्यांचा विचार निश्चितपणाने 2 तारखेला प्रत्यक्षात येईल। 3 तारखेला आम्ही जरी तुमच्यात नसलो तर विजयाचा गुलाल हे नगर अध्यक्ष आणि उमेदवारांवरती निश्चितपणाने आम्हाला राष्ट्रवादीची सत्ता आली तर महिला सक्षमीकरणासाठी आपण काय करणार आहात? सत्ता आली म्हणून नाही, गेली अनेक वर्ष आम्ही महिला सक्षमीकरण सबलीकरणासाठी काम करतो। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लेक लाडकी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याच्याही पलीकडे जाऊन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दुबई एक्स्पो जिथं 82 देशांचं प्रतिनिधित्व होतं त्या दुबई एक्स्पोमध्ये जर एकटं कोणी सहभागी होत असेल तर ते माविम असतं आणि हे माविम म्हणजे वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या बचत गटातल्या मालाला मार्केटिंग देणारं हे क्षेत्र आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्याच्यामुळे सबलीकरण सक्षमीकरण आणि या माध्यमातून प्रत्येक महिलेला आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे, एक आत्मविश्वास मिळाला पाहिजे, यासाठीचा आमचा कायमचा प्रयत्न आहे आणि म्हणून तो उद्देश आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या माध्यमातून काम करताना तुम्हाला दिसून येत असेल। त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यापुढेही जाऊन मला फार महत्वाची गोष्ट आजच्या निमित्तानं सांगायची, अंजली दमानिया यांनी आदरणीय दादांवरती जी काही टीका केली, खरं तर अंजली दमानिया या आजपर्यंत जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जितके काही राजकीय आरोप त्यांनी आजपर्यंत केले त्या राजकीय आरोपांचा कुठेही पाठपुरावा नाही आणि त्यांनी ज्या ज्या व्यक्तींवरती आरोप केले ते कोणतेही आरोप आजतागायत सिद्ध झाले नाही। त्याच्यामुळं प्रेस बोलवणं, ऐकू माहितीवरती बेछूट आरोप करणं आणि एखाद्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणं हा अंजली दमानिया यांचा रुटीन प्रॅक्टिसचा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीने बोलतात ते की माझी वॉर्निंग आहे, 24 तासातला राजीनामा असेल, ही जी भाषा आहे, आज संविधान दिन आहे, आपण घटना मानतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, निश्चितपणाने ते संविधान मानलं गेलं पाहिजे। अंजली दमानिया कायम ते पायदळी तुडवताना दिसतात, ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात, ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात किंवा शासनावरतीच्या कुठल्या कामकाजावर विश्वास ठेवतात। स्वतःच आरोप करायचे, स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करायचं, स्वतःच त्याच्यातली तत्व शोधून काढायची आणि म्हणून मला अंजली दमानिया यांना आवर्जून सांगायचे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे घ्या आणि ह्याच्यासाठी SIT स्थापित केली, ते SIT कडे पुरावे जरूर द्या, पण ज्या पद्धतीची तुम्ही भाषा वापरताय महाराष्ट्र तुम्हाला फार गांभीर्याने घेत नाही, पण वॉर्निंग सारखे शब्द जेव्हा तुम्ही वापरता त्याच्यामुळे कोणासाठी तरी आणि कोणावरती तरी आरोप तुम्ही जे करताय ते निश्चितपणाने असं वाटतं आणि मला दाट शंका येते हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम चालू। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय दादा हे बारामतीमधून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि निश्चितपणाने जनतेने दिलेल्या साथ प्रतिसाद यामुळे चांगल्या पद्धतीचा विकास हा बारामतीचा झाला। आपण पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये चिखलीकर साहेब जेव्हा दादांबरोबर आले तेव्हापासून त्यांना 150 कोटीचा निधी दादांनी दिलेला आहे। अनेक विकास कामं करायची आहेत, केलेली आहेत, जी करायची आहेत त्याची स्वप्न पूर्ण करायची, ती संकल्प सिद्धीच घेऊन जायचे। आदरणीय दादांनी अतिशय भरीव असा निधी मागील काळातल्या आमदारांना दिलेला आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे चिखलीकर साहेबांना पुढच्या कालावधीमध्ये हजारो कोटीचा निधी दादा देतील, जी लोहाची असेल, देगलूरची असेल, एकूणच नांदेडच्या विकासासाठी असेल, जी काही कामं करायची ती कामं पूर्ण झाली पाहिजे ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निश्चितपणाने दादांची अपेक्षा आहे। आणि शेवटचा प्रश्न मॅडम, शेवटचा प्रश्न होता त्यामध्ये की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जे काम केलं होतं या ठिकाणी तुम्ही नांदेड जिल्हा आणि देगलूरसाठी काय काम करण्यासाठी तुम्ही दादांना सांगणार आहात? आम्ही एका जिल्ह्यासाठी काम करत नाही, एका विभागासाठी काम करत नाही,
राज्य महिला आयोग हे संपूर्ण महाराष्ट्राचं असतं. महिला बाल विकास मंत्री हे पूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं विकास पद झाला असतं. त्या देंगू पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने लेक लाडकी लाडकी बहीण योजना दिली ती पश्चिम महाराष्ट्रासाठी दिली नाही, ती पूर्ण महाराष्ट्रासाठी दिलेली आहे. आणि माविम हे क्षेत्र मला असं वाटतं नांदेडमध्ये सर्वाधिक काम जर कोणाचं असेल तर ते आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामुळे जो काही विकास होईल ते संपूर्ण महाराष्ट्रात होईल. एकट्या विभागाचा विकास आणि त्याचा विचार कदापि कुठलाही नेता किंवा पक्ष करत नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शहरामध्ये राहणारा नागरिक आहे तसाच तो ग्रामीण भागामध्ये राहतो, तसाच तो वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत राहतो. त्याच्यामुळे ही विकासाची गंगा पाड्यांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प आमचा सगळ्यांचा आहे आणि तो निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने